तर मित्रांनो आता आम्ही बोल 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 नमस्कार मित्रांनो, आम्ही गडी आम्ही इतिहास चौथीपासून एकत्र आहोत. मग आज आम्ही विचार केला की पुढे जरी जायचं तर आज आम्ही मोठच्या कुवाला चाललो आहे. आणि चाललोय आज आम्ही ही बऱ्याच लोकांना माहिती नसेल पण आणि असेल पण. तर चला मग आपण आता चालू स्टार्ट करतोय. आम्हाला असं वाटतंय की आता एवढा पाऊस पडतोय तर गव्हर्नमेंट सगळीकडे काय करणार, तर त्यासाठी आम्ही पण चाललोय. चिमुकले बघा आमच्यासोबत ते पण येत आहे. तुम्ही जरा दाखवा आपल्या प्रेक्षकांना पोरं कसे धावताय. हाय हाय बघा मुलं धावताय. तर पाऊस तर खूप जोरात आहे. पावसा वारा जास्त जोरात वारा पण आधी छत्री नाही आधी छत्री तर गाईज इकडे तुम्ही आता बघू शकता कसं वातावरण आहे. आणि फुल बेबी फुल 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 बेबी मावले बेबी. आणि आमचा बेबी इकडे बेबी रम्य वातावरण आहे. आणि कुणाल भाई आपल्या तू काय आहे. अरे आमची मम्मी मिळेल भाई पूर्ण वीज चालेल भाई. धोकं नाही भेटलं भाई. आमची आवाज काय. तर बघा आजकाल गव्हर्नमेंटने इथं असे लावलेले की पाऊस इकडे यायला नाही पाहिजे. पाऊस इकडे आला पुढे तर आपण त्याच्यात झोपून जायला पाहिजे. त्याच्या कारणाने आपण आज म्हणजे आपण मरणार नाही किंवा कुठे जाणार नाही. थँक्यू फॉर दिस गव्हर्नमेंट. चला चला. तर भाई ते इंस्टाला पण चॅनल आहे म्हणजे पेज आहे भाईचं. तर फॉलो करून ठेवा. आयडी तुम्हाला मी खाली देईनच. हा आणि आम्ही इव्हेंट पण करतो मॅनेज. कुठे गेला. तर आम्ही मोठे मोठे इव्हेंट पण करतो मॅनेज. आमच्या कंपनीचं नाव इलाइट इव्हेंट्स आहे. तर तुम्हाला जर कुठलं इव्हेंट करायचं असेल ऑर्गनाईज, तर तुम्हाला कुठलं इव्हेंट द्यायचं असेल तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आम्ही तुमचं इव्हेंट भारी करू. मला आयडी देऊन ठेव. तर आता इकडे म्हणजे काम चालू आहे. आता काम चालू आहे पण काम दिसत नाहीये मला. अरे बाबा नाल्याचं काम चालू आहे पण नावे इकडे उभे राहतात. हा ते काम कुठे दिसतंय. काम दिसलं पाहिजे मला. छत्री खुलतो काम फाटलेली छत्री आधी. बॅगी बॅगी आल्या आल्या पहिला वाटला जायचा गेमच केला माझ्या मित्राने माझा. त्याला बोललं आपल्या खालच्या गाडीला जायचंय. तर असं तुम्हाला पण समजू येत ना की खालचं वातावरण वगैरे कसं कसं नाही. इकडे पूर्ण पाणी भरले. तो बघा छोटे छोटे कुत्र्याची किल्ले. बाकी लय दिवसाने आलो रे. रस्त्याने पूर्ण कव्हर अप केले बाई. तर हो गाईज आज वर्षापूर्वी एक न्यूज आली समोर की इकडे कुठेतरी एक पूर्ण पडले वांबर मध्ये. सगळं इथे एवढं पाणी ते पाहू शकता बघा तिकडे पुढं खोल. त्या साईडला दोन दिवस कृपया करून हे बघ हे बघ हे दाखव. हे बघा होणार आहे. ओव्हरफ्लो झालेले आहे. इकडच्या नागरिकांनी दाखव दाखव करतोय. ओव्हरफ्लो होत आहे इकडचा नाला. फुल फुल ओव्हरफ्लो मध्ये. म्हणजे मागच्या काळजी या मला तर वाटतंय ना की मागच्या वर्षी हा होता. मागच्या वर्षी ओव्हरफ्लो होता. मागच्या वर्षी लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं होतं पण ते 2-3 तास होतं पाणी. आणि यावर्षी मला पण बरेच वाटतं यावर्षी जास्त होणार. तिकडे कशी झाडं वगैरे बुडाली. तर दिसत असेल की नाही तिकडं पण आहे आणि इकडं पण आहे. ते चेक करू शकता. आणि याच्यानंतर जवळपास 2-3 नाही रे. तुझी अख्खी तिसऱ्यापर्यंतची जवळपास 2-3 जर का पाऊस उद्यापर्यंत जास्त 10% पडला तर चला मग. ते पाऊस नाही पडत मला आज एवढा. बघ किती बघ पाऊस पडतोय बघ त्या साईडला. सगळं भरून गेलंय.
आपणच दोघं पहिले असू ते पाणी बघायला जात आहोत. हा तिकडे कांड व्हायला आपण जिकडे जातो तिकडे कांड बघा. इकडे बघा थर्माकोल पोहतोय. थर्माकोल पोहतोय. तर तुम्हालाही पुढे थर्माकोल भेटला तुमच्याकडे ठेवा. वाहतो ना. सध्या तरी वाटत नाही मला इकडे पाणी भरणार. पण काय सांगू नाही शकत पाणी आहे. बघू आता किती वेळा. इकडून तर आता इकडे पोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इकडे पाण्याची पातळी किती वरती आलेली. म्हणजे अक्षरशः खूपच वरती आलेली असं बोलू शकता तुम्ही. अजून 5-10 मिनिटात आम्ही पोहोचू. वाटतं काय पोहोचू. फक्त वारा जोरात यायला सगळं मस्त. हे बघ इकडून लेवल केली. इकडून पण लेवल वाटतंय. आपण इकडून लेवल केलेली आहे ना त्या साईडला. हा दगडा बिगडे टाकलेली. तर लोक जर काय झालं तर त्या साईडला येणार. पण ड्रेनेज सिस्टम नीट नाही. त्यामुळे असा प्रॉब्लेम होत आहे. तर आम्ही 5 मिनिटात पोहोचून जाणार. हा ना 5 मिनिटात ना 5-10 मिनिटं तर 5-10 मिनिटं लागणार आम्हाला अजून. तर आम्ही रस्ता पूर्ण A to Z कव्हर करत आहोत. आणि पाणी जिथपर्यंत आलेलं आहे. पाणी त्या साईडला घर आहे. पाणी भरलंय पूर्ण. ते बघा पाणी भरलं. पाणी फुल दाखवलं. तर जायचा रस्ता बंद झालेला आहे. तर कृपया गाईड आपल्या खाडीच्या पुढे जाता येणार नाही. तर गाडी तिकडे पुढे आहे. तर पाणी भरलेलं आहे. गाडी बघ 300-400 मीटरच्या आसपास पाणी पुढे आलेलं आहे. 300-400 मीटर पुढे मीटर. वा तू मोजायला गेल अंदाज घेतो. तर तुम्ही बघू शकता फुल खोलपणा पण मला अंदाजे 150-200 मीटर तरी पाणी पुढे आलेलं आहे. आणि काही दिवसात तिथपर्यंत पाण्याची शक्यता आहे. तर जाऊया का मग घरी. नाला आणि खाडी सोबत आली आहे. चल थोड्या वेळाने तुझी गाडी पण येणार आहे तुला पिकअपला. इकडे सगळं असं वातावरण झालेलं आहे. इकडे पहिले पण मैदान होतं. ते आता मैदान फुल भरलेलं आहे. जीवदान दिलं. तर आपण आता जाऊया पुढे. मग आता तुम्ही बघितलं की कसं पाणी भरलेलं. तर मग आता पुढच्या ब्लॉग कधी भेटतोय बनवायला कधी नाही काय सांगू नाही शकत. बघू आम्ही 1-2 दिवसात तर आम्ही ब्लॉग करू रेडी. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर सगळे गाणे 2-2 रुपये पैसे आमच्या फोनपेला पाठवून द्यावे. 2 वाटले 1000 वाटले 50 वाटले. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडलेला असेल तर मराठी माणसाला सपोर्ट करा. आम्ही सर्वांना सपोर्ट करतो. तर आम्हाला पण सपोर्ट करा. आणि आमच्या भावाला सपोर्ट तुम्ही आधी करा. एकदम मस्त माणूस आहे. एकदम क्रेझी आहे. तुम्हाला खूप हसवणार. त्यासोबत नको हां. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडलेला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि भेटतो तुम्हाला आता मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.